मग उदगीरकर, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला काल ब्लॉग टाकता आलं नाही म्हणून मी आज टाकले. मग सकाळी उठले आणि छोटासा एक समूचा व्हिडिओ घेतले. तुम्ही फक्त त्याचे इशारे बघा, ती कसा इशारे करत होता मला. आणि मग आम्ही दोघंही ब्रश करायला गेलो. साहेबाचा कमरेवर हात ठेवून ब्रश करणं चालू होतं. आणि जे आपण करल तीच लेकरं बघून करतात. मग आम्ही तिघंही ब्रश केलो मस्त. आणि आज पोळ्याचा म्हणजे घरात तर पोळ्या असणारच सण म्हटल्यावर. आणि पोळ्याचा स्वयंपाक लय उशिरा होता रे बाबा. त्याच्यामुळे जाम भूक लागली होती. मग अशी झटपट होणारी मी आधी मॅगी केली. मग असं झणझणीत. आणि असं कधी झाले का बरं, मी काम केले आणि ती काम चांगलं झाले. तुम्ही पुढे बघा, असला हेंडगा लागला होता. सगळी मॅगी सांडली आणि होतेच 2 पुढे, त्याच्यातले थोडंच उरलं होतं. मग मी आणि समूनं खाली मस्त असं झणझणीत झाली होती. मग नंतर देवपूजाही केल्या वहिनीनं. आणि आज पाडव्याचं शेवयाचं प्रसाद असतो निवद, तीच दाखवलं आम्ही. मग नंतर मी पुरण काढून घेतलं आणि मग मी आज पोळ्या करायला बसले होते. म्हणते का, मी फर्स्ट टाईम पोळी केली आज, कारण मी याच्या आधी कधीच पोळी केली नव्हती. तेवढी तर मला काही मम्मीसारखी वहिनीसारखी जमलीच नाही, पण हां थोडीफार तर जमली होती. आणि नेक्स्ट टाईम मी ह्याच्यापेक्षा भारी करण. आणि असं नाही की मी 1-2 पोळी करून उठले असेल, नाही, पूर्ण एकदम जेवढं पुरण होतं का तेवढ्या एकटीनं पोळ्या केले. कसं बसं घरचे खाल्ले, कारण माझे फर्स्ट टाईम होतं. तर मी नेक्स्ट टाईम एकदम छान पोळी करेन आणि तुम्हालाही दाखवेन. आणि माझ्या पोळ्या कशा आल्यात कमेंट करून नक्की सांगा.